परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास. एके दिवशी कंदय्य रेड्डी यांच्या पत्नीने आपली गाय वासरू मेल्यापासून दूधच देत नाही, तेव्हा दूध मिळण्यासाठी कोणता उपाय करावा लागेल असा माताजींना प्रश्न केला. तेव्हा उद्या सकाळी गायीची पूजा करून, हे गोमाते, तू जर मला दूध देशील तर मी रोज पावशेरभर दूध कृष्णाच्या अभिषेकाला देईन असे म्हणा, असे माताजींनी तिला सुचविले. त्याप्रमाणे तिने दुसऱ्या दिवशी केल्यावर खरोखरच गायीने तिला दूध दिले. त्यानंतर ते दूध तिने आणून माताजींना अर्पण केले. त्यांनी त्यातील पावशेर दूध कृष्ण मंदिरात देण्याकरता तिच्या स्वाधीन करून बाकी राहिलेले दूध गरम करून केशर, साखर वगैरे घालून तेथे हजर असलेल्या सर्व मंडळींना प्रसाद म्हणून वाटून दिले. आश्चर्याची गोष्ट ही की दुसऱ्या दिवसापासून ती गाय बिनतक्रार दूध देऊ लागली. त्याच आठवड्यात माताजींचे आगबोटीने मुंबईला जाणे झाले. तेथे त्यांचा मुक्काम गावदेवी या भागात होता. प्रथम त्यांनी गावदेवीच्या देवळात कीर्तन करण्याचे ठरविले. करिता परवानगी मिळवण्यासाठी एके दिवशी एक अर्ज लिहून घेऊन माताजी देवळाचे कारभारी श्री पंढरीनाथ म्हात्रे यांच्याकडे गेल्या. त्यासमयी म्हात्रे दोन्ही पायांना गुडघ्यापासून पावलापर्यंत कापडाच्या पट्ट्या बांधून घेऊन बसले होते. ते पाहून माताजींनी त्यांच्या पत्नीजवळ त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा 3 वर्षापासून त्यांच्या पायाला इसप झाला असून त्यावर सारखे उपाय चालू आहेत, तरी अजून किंचित देखील गुण वाटत नाही असे सांगितले. त्यावर गावठी औषधांवर त्यांचा विश्वास आहे काय, असा माताजीने तिला प्रश्न केला. तेव्हा श्री म्हात्रे स्वतःच म्हणाले, सध्या तर मी या दुखण्याला अगदीच कंटाळलो आहे. तेव्हा वर लावायला किंवा पोटात घ्यायला कोणी काही जरी दिले तरी ते घ्यायची माझी तयारी आहे. तेव्हा माताजींनी कसला तरी पाला वाटून त्याचे एक औषध तयार केले आणि ते दिवसातून 2 वेळा इसबाच्या जागी लावण्यास त्यांना सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की 4थ्या दिवशी इसब झाल्याची थोडी देखील खूण न दिसण्याइतके त्यांचे दोन्ही पाय पूर्ववत झाले. त्यांच्या स्नेहाच्या पायाला पण असाच इसब झाला होता, म्हणून आपले राहिलेले औषध त्यांनी त्याला लावण्यास दिले, पण त्या औषधाने त्यांना थोडासुद्धा गुण आला नाही, असे श्री म्हात्रे यांनीच माताजींना दुसऱ्या भेटीत सांगितले. माताजींचे कीर्तन गावदेवीच्या देवळात 16 दिवस झाल्यावर ठाकूरद्वारला गोऱ्या रामाच्या देवळात 7 दिवस, काळ्या रामाच्या देवळात 16 दिवस कीर्तन झाले. माताजींच्या अंगावरील कफनी पाहून देवळात दर्शनाला येऊन जाणाऱ्या बायका रामदासी पंथातील बाई असे समजत असत. माताजी बोलू लागल्या म्हणजे सहज त्यांचे डोळे मिटले जावयाचे. ते पाहून बिचारीला दिसत नाही वाटतं, तरी कीर्तन छान करते असे म्हणून थोडा वेळ बसून जात. माताजींच्या माहेरच्या व सासरच्या माणसांपैकी काही लांबचे आप्त इष्ट कीर्तनाला येत असत, पण त्यांच्या पातळ नेसण्याच्या पद्धतीवरून भटीण असे समजून त्यापैकी एकटेही त्यांची विचारपूस करण्यास पुढे सरसावले नाहीत. नवलाची गोष्ट म्हणजे सीतामाई, माताजींच्या मातोश्री, या रोज कीर्तनाच्या वेळी येऊन थोडा वेळ बसून जात, पण त्यांना देखील 15 दिवसपर्यंत आपली मुलगी म्हणून ओळखता आली नाही. 16व्या दिवशी रामाच्या देवळात कीर्तन करणारी बाई दुसरी कोणी नसून आपलीच मुलगी आहे हे सीतामाईंना समजले. तेव्हा त्या दिवशी कीर्तन संपेपर्यंत मुद्दाम त्या बसून राहिल्या. कीर्तन संपल्यावर कफनी काढून जेव्हा माताजी खाली बसल्या तेव्हा पुष्कळ बायका माताजींची विचारपूस करण्यास पुढे सरसावल्या. त्या समयी सीतामाईंनी आपल्या ओळखीच्या बायकांना ही आपली मुलगी असल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात असे म्हणून भराभरा सर्व बायका उठल्या आणि त्यांना नमस्कार करू लागल्या. गर्दी कमी झाल्यावर माताजींना उद्देशून सीतामाई म्हणाल्या, बाळ, सध्या आम्ही गिरगावात राहत आहोत. पुढच्या आठवड्यात माझ्या पोटाचे ऑपरेशन ठरले आहे.
करिता थोडे दिवस तू माझ्याकडे राहावयासे. तेव्हा मी येथे आल्याने माझ्याकडून विशेष तुम्हाला मदत होईल असे मला वाटत नाही. माझे चहूकडे सध्या कीर्तनाचे दिवस ठरलेले आहेत, त्यामुळे मला तेथे जाणे भाग आहे. तुम्ही नारळ केळी देवापुढे ठेवा आणि त्याची प्रार्थना करा. खरं सहाय्य करणारा तोच आहे. असे सांगून माताजी उठल्या आणि सांताक्रूजला जाण्यासाठी त्यांनी स्टेशनचा रस्ता धरला. वाटेत एक गृहस्थ माताजींना भेटला. तो म्हणाला, आपले कीर्तन फारच उत्तम होते. खरोखरच आपल्यावर गुरूंची कृपा आहे, म्हणूनच आपण सर्वांची मने हरण करू शकता. तुमचे वय लहान असून तुम्ही गावोगाव फिरत आहात, त्याबद्दल मला फार फार वाईट वाटते. मी एक गुजराती शेठ असून माझी विपुल संपत्ती आहे. माझे मन पण उदार आहे. तुम्हाला 2 मुले आहेत असे समजले, तेव्हा त्या दोन्ही मुलांना घेऊन तुम्ही माझ्याकडे राहावे. याउपर कष्ट भोगू नये असे माझे तुम्हाला सांगणे आहे. आपण आत्ताच चलता का? माझे घर मोठे आहे. तुम्हाला स्वतंत्र व हवेशीर अशी जागा मिळेल. काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा तुमचे बोलणे ऐकून मला फार आनंद झाला. पण 9 वर्षे मी फिरत आहे. तुमच्यासारखे उदार अंतःकरणाचे आजवर कोणीच मला भेटले नाही. कष्ट करणे कोणाला हवे असते? नाईलाजास्तव मला फिरावे लागले. आता मला मार्ग सापडला, तेव्हा यापुढे कष्ट करण्यास मन तयार होणार असे वाटत नाही. आपण आपला पत्ता माझ्याजवळ देऊन ठेवा. तेव्हा त्याने लगेच आपला पत्ता दिला. माताजी पुन्हा म्हणाल्या, 2 ठिकाणी 2 मुले आणि मी तिसरीकडे असते. आत्ताच्या आत्ता ठेवून घेण्याची जरी तुमची तयारी असली तरी सर्व काही जुळवाजुळव करून येण्यास मला काही दिवस लागतील. पुढे कधी यावयाचे ते मी आपणास कळवीन. तुम्ही माझ्याबद्दल तिळमात्रही काळजी करू नका. उतरलेल्या जागी माझी वाट पाहतील. तेव्हा आता मला गेले पाहिजे. तुमच्याकडे राहणे म्हणजे कोणाला कळून उपयोगी नाही. इतके बोलून माताजी तेथून निघाल्या. दुसरे दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्यानिमित्ताने सांताक्रूजच्या एका बाईने माताजींना जेवणास आमंत्रण केले. त्या रात्री कीर्तन ठेवण्याच्या उद्देशाने तेथील क्लबच्या सेक्रेटरीजवळ त्या बाईने हॉल मिळण्याबद्दल चौकशी केली. तेव्हा बायकांच्या कीर्तनाला आम्ही जागा देणार नाही असे त्याने निक्षून सांगितले. शेवटी पुष्कळ विनवणी अंती ते जागा देण्यास कबूल झाले. आश्चर्याची गोष्ट ही की पूर्वरंग संपला इतक्यात कीर्तन ऐकावयास बसलेले क्लबचे सेक्रेटरी श्री वागळे चटकन उठून उभे राहिले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, आजपर्यंत मी पुष्कळ कीर्तने ऐकली, परंतु अशा तऱ्हेचे कीर्तन मी आज प्रथमच ऐकत आहे. 2 महिन्यांचे मागे गावदेवीला राहणारे माझे मित्र शिराली यांनी श्री माताजी यांचे कीर्तन सध्या गावदेवीच्या देवळात चालू आहे. तेथील कीर्तन संपल्यावर तुमच्याकडे त्यांचे कीर्तन ठेवावे असे कळविले होते. तेव्हा मुद्दाम मी त्याकडे दुर्लक्ष केले. आज पण इकडे कीर्तन ठेवण्याबद्दल आमच्या भगिनी सौ नायम पै यांनी पुष्कळ तऱ्हेने मला सांगितले. तरीही मी प्रथम अनेक प्रकारे आढेवेढे घेतले, परंतु शेवटी भगिनींच्या अत्याग्रहास्तव मला जागा द्यावीच लागली. मात्र आता मला असे वाटते की आज आमचा मोठा भाग्याचा दिवस असावा, म्हणून माताजींचे बोधामृत पान करण्याचा लाभ आम्हाला आला. आता मीच होऊन माताजींना विनंती करतो की उद्यापासून या ठिकाणी 7 दिवस कीर्तन व्हावे. हे त्यांचे भाषण ऐकून सेक्रेटरींची अशी एकाएकी कशी काय वृत्ती बदलली याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटले. तसेच आणखी 7 दिवस माताजींचे कीर्तन ऐकण्यास मिळणार म्हणून आनंदही झाला. पुढे 7व्या दिवशी आणखीन 7 दिवस वाढविण्याबद्दल तेथील लोकांचा आग्रह झाला. याप्रमाणे
7 दिवस वाढवता वाढवता 2 महिने होऊन गेले. एके दिवशी कीर्तन संपल्यावर माताजींना उद्देशून वागळे म्हणाले, आपल्या कीर्तनाचे 9 सप्ते झाले तरी आमची अजून तृप्ती झाली नाही. येत्या आठवड्यात श्रावण महिना सुरू होतो, तेव्हा आपण महिनाभर आम्हाला कीर्तनामृत करावयाचे अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे. त्यावर माताजींनी म्हणाल्या, दरवर्षी श्रावण महिन्यात श्री सिद्धारूढ स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव करण्याचा माझा नेम आहे. त्याप्रमाणे यावर्षी बेळगावच्या मंडळींनी आमंत्रण देऊन ठेवले आहे, म्हणून मला तिकडे जावे लागणार. त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे श्रावण महिन्यात येथे राहणे मला जमणार नाही. त्यावर वागळे म्हणाले, यंदाचा उत्सव सांताक्रूजलाच व्हावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे, करिता बेळगावचे आमंत्रण रहित करावे अशी आमची नम्र प्रार्थना आहे. त्यांचा तो अत्याग्रह पाहून माताजींना शेवटी बेळगावचे आमंत्रण रहित करणे भाग पडले. पुढे श्री वागळेंनी उत्सवासाठी काय काय तयारी करावी लागते ते सुचविण्याबद्दल माताजींना विनंती केली. तेव्हा माताजी म्हणाल्या, श्रावण वद्य प्रतिपदेचा दिवस म्हणजे पुण्यतिथीचा. तत्पूर्वी 7 दिवस रोज सकाळी 6 ते 7:30 भजन व काकड आरती, त्यानंतर 10:30 ते 12 पर्यंत सामुदायिक जप, श्रींची पूजा व आरती, पुन्हा 4 ते 6 भजन आणि रात्र 10 ते 12 कीर्तन ठेवावयाचे आणि 8व्या दिवशी कीर्तनात जमणाऱ्या सर्व मंडळींना जेवण घालावयाचे हा नेम आहे. या व्यतिरिक्त म्हणजे अगदी गरीब जे डोंबारी लोक, त्यांना मुद्दाम बोलावून घेऊन त्यांच्या डोक्याला तेल घालून त्यांच्या लहानग्या मुलांना झबली, टोपडी, दुपटी, 6 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना शर्ट, 2 ते 6 वर्षाच्या मुलींना फ्रॉक, बायकांना खण किंवा चोळीचे कापड, पुरुषांना चादरी देणे, तसेच कोणते तरी पक्वान्न करून त्यांना जेवू घालणे हा माझा नेहमीचा नेम आहे. त्यावर वागळे म्हणाले, माझी एक विनंती आहे की सप्ताहाच्या शेवटी जेवणाचा व्याप करू नये, कारण मागे एकदा आम्ही सत्यनारायणानिमित्त वर्गणी गोळा करून जेवण केले होते. त्यावेळी आमची चांगलीच फजिती उडाली. म्हणजे पंक्तीत भात भाजी कमी पडून शिव्या खाण्यापर्यंत पाळी आली. फक्त सर्वांकडून मार खाण्याचे तेवढेच शिल्लक राहिले होते. म्हणून जेवणाऐवजी पेढे किंवा शिऱ्याचा प्रसाद करून वाटावा. माताजी म्हणाल्या, परमेश्वराच्या कृपेने सर्व काही सुरळीत होते. हा माझा 11 वर्षापासूनचा अनुभव आहे. तेव्हा तुम्ही याबद्दल तिळमात्रही काळजी करण्याचे कारण नाही. त्यावर माताजींच्या सांगण्याप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली व ठरल्याप्रमाणे उत्सव सुरू झाला. उत्सवात कीर्तनसमयी तेथील रहिवासी श्री एम शिवराव हे आपल्या पत्नीला सुरुवातीपासूनच कीर्तनाला आणून बसवीत असत. ती 11 वर्षापासून मेंदूच्या विकाराने आजारी होती. त्या विकारावर सर्व प्रकारचे उपाय करून श्री शिवराय अगदी थकून गेले होते. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी घडली की त्या 7 दिवसात तिची दिवसेंदिवस थोडी थोडी सुधारणा होत जाऊन शेवटच्या दिवशी ती पूर्ण बरी झाली. हा चमत्कार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यावर आपली पत्नी कल्याणी ही बरी झाल्याबद्दल शिवरावांनी माताजींना 2000 रुपये देऊ केले, परंतु माताजींनी त्याचा स्वीकार केला नाही. श्रोते मंडळींनी उत्सवाच्या 7व्या दिवशी कोणी तांदूळ, तुरीची डाळ तर कोणी हरभऱ्याची डाळ, गूळ, सूप, नारळ, भाजी इत्यादी शिधा आणून माताजींच्या पुढे ठेविला. श्रोते मंडळींनी उत्सवाच्या 7व्या दिवशी कोणी तांदूळ, तुरीची डाळ तर कोणी हरभऱ्याची डाळ, गूळ, तूप, नारळ, भाजी इत्यादी शिधा आणून माताजींच्या पुढे ठेविला. तो सुमारे 500 लोकांना पुरून उरेल इतका होता. शिधा पाहून सेक्रेटरी पुन्हा म्हणाले, हा सर्व शिधा आम्ही कॉलनीतील लोक मिळून विकत घेऊ
व तुम्हाला त्याचे पैसे देऊ. शिऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, म्हणजे जास्त व्याप होणार नाही. माताजी म्हणाल्या, जे एकदा ठरले आहे त्यात यत्किंचितही बदल करावयाचा नाही. करता करविता परमेश्वर आहे. तुम्ही तुमचे मन किंचित देखील चलबिचल होऊ देऊ नका. आश्चर्याची गोष्ट ही की 8व्या दिवशी बरोबर 12 वाजता पहिली पंगत बसली. गोरगरिबांसह 800 लोक जेवले, तरी अजून चिक्कार स्वयंपाक राहिला होता. संध्याकाळी कॉलनीतील 100-200 मुले जेवली, तरी अन्न संपले नाही. शेवटी सर्वांची तृप्ती झाली. आता पुरे कर, अशी प्रार्थना करून माताजींनी राहिलेले अन्न कॉलनीतील गडी लोकांना वाटून दिले. ते पाहून सेक्रेटरीने आश्चर्याने तोंडात बोट घातले. ओम नमः शिवाय.